नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहतात नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. बातमी आहे श्री शिवाजी हायस्कूल नेर येथे MMS ज्ञानांकुर पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले. लेखक रितेश निमकर, MSc BEd MA, दिनांक 27/7/2026 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिक्षक, समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच इयत्ता 8वीचे विद्यार्थी उपस्थित होते. सर, हे आज जे पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे, जे 6 महिन्यामध्येच केलेलं आहे जवळपास तुम्ही, त्यामध्ये खूप अल्प कालावधीमध्ये केलेलं आहे. सर, जे पुस्तक 4-4, 5-5 वर्षे शिकूनसुद्धा हे यश संपादन करू शकत नाही, याबद्दल काय मत आहे तुमचं वालं? सर, हे ॲक्च्युली कसं आहे, मी एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आहे आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा असल्यामुळे मी त्याचे इथपर्यंत माझा प्रवास आहे. तर हा मी बऱ्याचशा नोकऱ्या चेंज करू, 5 ते 6 नोकऱ्या मी बदलून इथं आलो आहे. त्यामुळे मी सुरुवात माझी जसं प्रायव्हेट शाळेमध्ये केली, स्पर्धा परीक्षा क्लासेस घ्यायचं नेरमध्ये. मी MPK महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे मी ॲज अ लॅब असिस्टंट म्हणून लागलो. त्यानंतर मी तलाठी वनरक्षक म्हणून सुद्धा मी म्हणजे जॉईन नाही केलं पण, आणि नंतर मग डिफेन्समध्ये मी रक्षा मंत्रालयामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय होतो. तेव्हा खासगी सर्व सोडून मी इथे आलो. माझी उद्देशच हा होता की काहीतरी करावं विद्यार्थ्यासाठी आणि त्या माध्यमातून मग आपल्या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान हे विद्यार्थ्यापर्यंत पोचावं, यासाठी हा उद्देश होता. आणि मग मी इथे शिकवत असताना मग ते पुस्तकातनी उतरावं हे मला म्हणजे माझं हे झालं आणि म्हणून मी हे पुस्तक छापण्याचं माझं हे केलं. शतश धन्यवाद सर. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर. खूप चांगलं पुस्तक बनवलं आहे. हे पुस्तक फक्त तुमच्यासाठी नाही तर सर्व तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या पुस्तकामुळे तुमचं उज्ज्वल भविष्य घडणार आणि जे तुमचं स्कॉलरशिप आहे ते पण तुम्हाला मिळणार. आणि मला सरांना एकच सांगायचं, आज तुमचं हे पुस्तक बनवलं आहे, अशा आणखीन पुस्तक तुम्ही बनवा हे मी आशा करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि सर्वप्रथम मी शाळा शिक्षण समिती आणि एका पिरियडमध्ये वेळ भेटला तर अभ्यास करतो स्पर्धा परीक्षेचा. आणि त्या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मी पुण्यामध्ये MPK महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये ॲट अ टाइम 2 पोस्टवरती नोकरीला लागलो. पहिली माझी गव्हर्नमेंटची जॉब होती. त्यानंतर पुण्याला जॉबला लागल्यानंतर लग्नाचा योग आला आणि योगायोगानं माझं लग्न आपल्या नेरमधल्या माधवी इंगुले यांच्याशी जुळलं आणि मग त्या वाशिम जिल्हा परिषद सुद्धा ग्रंथ हे ग्रंथ हेच आपले गुरु राहिलेले आहेत आणि ग्रंथांशिवाय मानवी जीवनामध्ये तरणोपाय नाही. तर पुस्तक, शिक्षक, विद्यार्थी या म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिक्षकाला पुस्तकाशिवाय आपलं जे काही ज्ञानदान आहे ते करता येत नाही. तसेच विद्यार्थी आणि पुस्तक या तर एका नाण्याच्या 2 बाजू आहेच. विद्यार्थी मित्रांनो, आज हा प्रकाशन सोहळा आहे. आम्हाला फार आनंद होत आहे. आपल्या शाळेचे विज्ञान शिक्षक सन्माननीय निमकर सर यांनी अथक प्रयत्न घेतले हा पुस्तक आणि आमच्या या विद्यार्थी मित्रांना, या विद्यार्थ्यांसाठी NMS असो की स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असो की त्यासाठी अत्यंत आवश्यक जी गोष्ट आहे ते म्हणजे पुस्तक, स्पर्धा पुस्तकं. ज्ञानामध्ये भर पडण्याचं सर्वात मोठं कार्य आज या मार्गदर्शिकेच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या विमोचनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व उपस्थित. रितेश निमकर सरांचा जो पिंड आहे, सुरुवातीला ती इलिगट मध्ये या ठिकाणी कार्यरत होते शिक्षक म्हणून. मधातल्या काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नागपूर येथे ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये गेल्या 2-3 वर्ष, 4 वर्ष, मला असं वाटते 5 वर्ष त्यांनी काम केलं. परंतु त्यांना ते शिक्षण निमकर सरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचं काय नातं असतं हे या पुस्तकातून त्यांनी आत्मचिंतन करून प्रश्नोत्तराच्या तासाप्रमाणे
समर्पित केलेलं, प्रकाशन केलेलं हे ज्ञानांकुर पुस्तक आहे. कार्यक्रमाचा प्रास्ताविक नरेंद्र विजय यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्ञानांकुर अमरावती प्रकाशित MMS पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे लेखक रितेश निमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना पुस्तकांचा अभ्यास कसा करावा आणि यशाचे शिखरे कशी गाठावी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष राजेंद्रजी चिरडे, आजीवन सदस्य पद्माकरराव गावंडे, प्राचार्य इंग्लिश हायस्कूल गजानन उईके, ॲडव्होकेट सुनंदा चव्हाण. पुस्तकाच्या निर्मितीबद्दल लेखक व प्रकाशकांचे मनापासून कौतुक केले. अध्यक्षस्थान श्री शिवाजी हायस्कूल नेर मुख्याध्यापक मोहन मडावी यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले. विशेष अतिथी म्हणून सौ त्रिवेणीताई दुधे, दिनेश चिरडे, ज्ञानेश्वर सोनटक्के, विजय बोकडे, प्रवीण पाटमाशे, पत्रकार प्रतिनिधी प्रवीण रामटेके, नवनाथ दरोई, दिनेश पांगारकर, विजय बारसकर उपस्थित होते. सौ माधवी, रितेश निमकर, दुधे, नितेश राठोड, बाळासाहेब चोपडे, प्रकाश कुकडे, शुभांगी पंढरे, अनिता नंदनवार आणि 8वीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला सुंदर संचालन गिरीश कनाके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन महेश पाटील यांनी मानले. उपक्रमाला यशस्वीमुळे उपस्थित विद्यार्थी व पालकांचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे. अशाच नवनवीन बातम्याकरिता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज.